ज्या आपल्या बाईक्स पार्किंग केल्यात आपण कार पार्क केल्यात त्या कृपया थोड्याशा साईडला करा. बाईक ज्या लावल्यात तिथून येणाऱ्या वाहनांना थोडीशी अडचण होते. चला दोन्ही टीमचे कॅप्टन दादरपाडा आणि चिरले आमच्या आयोजकांशी आपण संपर्क साधा. थोड्याच वेळामध्ये आपण स्पर्धेला सुरुवात करू. चला मान्यवर उपस्थित झालेत. आपण कार्यक्रमाच्या मुख्य भागाकडे वळूया जिथे कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत. गणपती बाप्पाच्या प्रतिमेचं पूजन केलं जाईल आणि तदनंतर राजा शिवछत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा करण्यासाठी या स्पर्धेचे आमचे मुख्य उद्घाटक आदरणीय सन्माननीय युवा नेता भारतीय जनता पार्टी समीर शेठ मडवी साहेब, राजन शेठ घरत साहेब, श्रीकांतजी पाटील साहेब, सौ प्राजक्ता किशोर गोंदले मॅडम, रोशनी विश्राम मोहिते, तदनंतर विश्रामजी मोहिते, कमलाकर जनार्दन पाटील, रामनाथ रामा मडवी, मेघनाथजी मडवी या तमाम मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण अगदी मुख्य मंचावरती जाऊन या स्पर्धेचा उद्घाटनाचा कार्यक्रम आपण पार पाडूया. मित्रांनो, कुठलेही शुभ कार्य म्हटलं की पहिला मान गणपती बाप्पाला. त्या गणपती बाप्पाची आराधना, गणपती बाप्पाच्या कृपा आशीर्वादानं आपण या स्पर्धेला सुरुवात करू. मी विनंती करेल आदरणीय सन्माननीय समीर शेठ मडवी साहेबांना विनंती करतोय या स्पर्धेचे मुख्य उद्घाटक आपल्या शुभ हस्ते आपण गणरायाच्या प्रतिमेचं पूजन करूया. विनोद दादा पाटील या स्पर्धेचे सर्व त्यांचं देखील आगमन, त्यांना देखील विनंती राहील. चला गणपती बाप्पाच्या प्रतिमेचं पूजन सुरू आहे. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा. चौदा विद्या आणि 64 कलागुणांचा अधिपती असणाऱ्या गणरायाच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व समीर शेठ मडवी साहेब युवा नेता भारतीय जनता पार्टी यांच्या शुभ हस्ते आपण गणरायाच्या प्रतिमेचं पूजन. तदनंतर आदरणीय सन्माननीय माजी सरपंच ग्रामपंचायत चिरले राजन शेठ घरत साहेब यांना देखील विनंती केली जाईल की आपल्या शुभ हस्ते गणरायाच्या प्रतिमेचं पूजन. तदनंतर मूर्तिकेचे पवित्र तव राखी आले, स्वराज्य स्वप्न तव साकारिले, गरजून या केलासी हिंदुस्तव साजरा, राजा शिवछत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणरायाच्या प्रतिमेचं पूजन. तदनंतर राजा शिवछत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा. तदनंतर पुष्पहार वाहिला जाईल. गणपती बाप्पाच्या आराधना. आज एकच प्रार्थना आपण करूया की हे गणराया तुझ्या कृपा आशीर्वादाने या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ देऊ नकोस. ही स्पर्धा निर्विघ्नपणे अतिशय उत्साहात जल्लोषात आनंदात संपन्न व्हावी हीच आज तुझ्या चरणी प्रांजल प्रार्थना करतो. राजा शिवछत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन. तदनंतर मी विनंती करेल आदरणीय सन्माननीय राजेश ज्ञानेश्वर पाटील साहेब ग्रामपंचायत सदस्य यांचं देखील आगमन. श्रीकांतजी पाटील साहेब सदस्य ग्रामपंचायत चिरले. तदनंतर मेघनाथजी मडवी साहेब ओमकार एंटरप्राइजेस या मान्यवरांना मी विनंती करेल त्यांच्या समेत कमलाकर जनार्दन पाटील, रामनाथ रामा मडवी साहेब यांना देखील विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण गणरायाच्या प्रतिमेचं पूजन करूया. जोमा धर्मा पाटील यांना देखील विनंती आहे. सर्व मुख्य मान्यवर आज या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलेत. हिंदू संस्कृतीच्या परंपरेनुसार पहिला मान गणपती बाप्पाला. कुणासाठी 21 मोदकांचा तर कुणासाठी चतुर्थीचा, कुणाच्या हाकेला धावणारा तर कुणाच्या नवसाला पावणारा त्या गणरायाच्या प्रतिमेचं पूजन. 5801 कुणाची गाडी लावली ती कृपया साईडला करा. बाईक लावलेल्या मंचाच्या अगदी मागे 5801 कुणाची बाईक आहे ती कृपया बाहेर काढा तिथून. चला जाऊया पुन्हा एकदा मुख्य मंचाकडे जिथे आयुष मडवी, आयुष कृपया लगेच आपण गणरायाच्या प्रतिमेचं पूजन. महाराष्ट्राची परंपरा जपत असताना हिंदू संस्कृतीमध्ये नेहमी आपण पाहिलं की पहिला मान गणपती बाप्पाला. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात म्हटली की आपण गणपती बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने त्यास कार्यक्रमाची सुरुवात करतो. आणि इथे देखील गणरायाच्या आशीर्वादानं आपण एकच मागणं मागितलंय की ही स्पर्धा आमची निर्विघ्नपणे पार पाडू दे. काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय, माझा श्वास ही तुझीच माया, तुझे हात पाय, कधी घडविसी पापे हातून तर कधी घडविसी पुण्य, हा खेळसी खेळ सारा सारे अगम्य, तारू माझे पैल तिरी पार कराया, गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया. मी विनंती करेल
प्राजक्ता किशोर गोंदली ग्रामपंचायत सदस्य रोशनी विश्राम मोहिते ग्रामपंचायत सदस्य यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते देखील आपण गणरायाच्या प्रतिमेचं पूजन करूया. यस, आमची सर्वांची लाडकी सारा विनोद पाटील हिचं देखील आगमन. तिला देखील विनंती करतोय की आपण देखील जाऊन तिथे गणरायाच्या प्रतिमेचं पूजन करूया. सारा विनोद पाटील, नेहमी आपण विनोद स्पोर्ट्स गावठाण विनोद दादांचा संघ सातत्यानं पाहिला. फक्त हा संघ गावापुरता मर्यादित नाहीये मित्रांनो, तर तालुक्याच्या स्पर्धांमध्ये देखील या संघाला आपण खेळताना पाहिलं. जिथे आपण छोट्याला देखील पाहताय विनोद स्पोर्ट्स गावठाण या संघाकडून त्याचं नेतृत्व अनेक वेळा आपण पाहिलंय आणि आज तो देखील या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. चला, गणपती बाप्पाच्या प्रतिमेचं पूजन करत असताना ओमकार एंटरप्राइजेसचे सर्व मेघनाथ मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण गणरायाच्या प्रतिमेचं पूजन पाहता. तदनंतर प्राजक्ता किशोर गोंदली आणि रोशनी विश्राम मोहिते यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण श्रीच्या प्रतिमेचं पूजन. स्क्रीनवरती तुम्ही राजा शिवछत्रपतींची सुंदरशी प्रतिमा पाहता. चला, मी मान्यवरांना विनंती करेल की आपण मुख्य मंचाजवळ अगदी श्रीफल वाढवूया. श्रीफल वाढवून या कार्यक्रमाची सुरुवात इथे केली जाणार आहे. स्क्रीनवरती तुम्ही मुख्य मान्यवरांना पाहताय, त्यांच्या समोर तुम्ही पाहू शकताय राजा शिवछत्रपतींची सुंदर प्रतिमा, गणपती बाप्पाची प्रतिमा तुम्हाला पाहायला मिळत आहे. 16व्या शतकाचा प्रारंभ होता जेव्हा महाराष्ट्राच्या उरावरती 5 परकीय सत्ता थया नाचत होत्या. त्यावेळी याच दरम्यान आगमन झाले आदरणीय सन्माननीय मेघनाथजी मडवी साहेब यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण श्रीफल वाढवूया. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद इथे देऊन आपण या स्पर्धेला सुरुवात केली. रामनाथजी मडवी साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते देखील आपण श्रीफल वाढवतो. धन्यवाद, मान्यवरांचा मनापासून आभार. चला, आता मान्यवरांना विनंती राहील आपण खेलपट्टीवरती जाऊन खेलपट्टीचं देखील पूजन करायचं. चला, ज्यांना शक्य होईल त्यांनी तिथे जा आणि कारण पाणी देखील मैदानाभोवती साचलंय पूर्णपणे. खेलपट्टीचं पूजन इथे केलं जाणार आहे आणि दोन्ही कॅप्टन्स या आता चिर्ले चॅलेंजर्स आणि त्यांच्या विरोधात निशांत 11 दादरपाडा पहिली मॅच खेळणार आहे. त्यामुळे आता कॅप्टन आपल्याला लवकरात लवकर यावं लागेल, जिथे आपण टॉस करू. मॅच क्रमांक 1. आज टोटल 8 टीम्स खेळतात. प्रत्येक टीमला आम्ही हीच सूचना करतो की वेळेवरती या, जेणेकरून आपल्याला ही स्पर्धा 5 ओव्हरची खेळवायची आहे. प्रत्येक मॅच तुम्हाला 5 षटकांची पाहायला मिळेल. त्यासाठी ही तुम्हाला आम्ही सूचना देतो. आपण लवकरात लवकर जर स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात तर 5 ओव्हर खेळणं शक्य होईल. ही देखील फार मोठी गोष्ट आहे, कारण विपुलजी आपण बऱ्याचशा स्पर्धा पाहिल्या जिथे 10 टीम्स एका लॉट्स मध्ये, कधी कधी 12चे लॉट्स देखील एका दिवसामध्ये खेळवले जात आहेत. इथे अवघ्या 8 टीम्स आणि फक्त स्पर्धेची आमच्या पर्सनॅलिटी वाढली पाहिजे आणि त्याच्याबरोबर स्पर्धेचा बोलबाला राहिला पाहिजे. यासाठी मॅन ऑफ द सिरीज सायकल, प्रत्येक मॅच तुम्हाला 5 षटकांची खेळण्याची संधी मिळेल. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी कॅश प्राइज 2000 आणि समसमती ट्रॉफी आणि बेस्ट फिल्डरसाठी 1000 रुपये कॅश प्राइज. आणि जे प्रेक्षक मॅच पाहण्यासाठी येतील 2 दिवस त्यांच्यासाठी जेवणाची देखील व्यवस्था करण्यास केले आयोजकांनी. ही देखील तेवढीच मोठी गोष्ट. प्रत्येक आज शनिवारचा दिवस, आज व्हेज, उद्या संडे नॉन व्हेज राहील. चला, खेलपट्टीवरती आपण पूजन करूया. खेलपट्टीचं पूजन केलं जाईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण ज्या खेलपट्टीवरती खेळणार आहोत त्या खेलपट्टीचं पूजन देखील केलं जातं. क्रिकेटमध्ये खेलपट्टीला फार महत्वाचा दर्जा, ज्या बॅट बॉलनं आपल्याला ओळख दिली त्या बॅट बॉलची देखील पूजा केली जाते. मग दिवाळीमध्ये आपण लक्ष्मीपूजनाला देखील खेळाडू आपल्या घरामध्ये आपले बॅट पूजत असतात. हा क्रिकेटचा दर्जा राहिला आणि क्रिकेट सर्व काही मांडले खेळाडूंनी आणि त्याची तर पूजा व्हायलाच हवी आणि तेच दृश्य आपण आता खेलपट्टीवरती देखील पाहतोय. मुख्य मान्यवर विनोद स्पोर्ट्स गावठाणची स्पर्धा म्हटली की मान्यवरांची कमतरता तुम्हाला कधीच पाहायला मिळणार नाही. नेहमी मोठ्या संख्येनं गर्दी, मोठ्या संख्येनं मान्यवर, तो प्रेक्षक देखील आज यायला विसरणार नाहीये. ज्या पद्धतीने ही स्पर्धा, ज्या प्रत्येक टीम मध्ये जर आयकॉन पाहिले तर अगदी उरण, पनवेल, रायगड, ठाणे जिल्ह्यामधील नामांकित खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येतील. चला, दोन्ही टीम्स कॅप्टन टॉस साठी आता आपण सज्ज व्हा. जिथे पहिल्या मॅचचा आपण टॉस करू. या स्पर्धेसाठी ऑफिशियल अंपायर्स संदीप पाटील सर, मॅन फ्रॉम जासी,
तदनंतर प्रफुल्ल ठाकूर सर केगाव हे दोन ऑफिशियल अंपायर्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. पाहू शकता तुम्ही पीटीसी लाईव्ह या स्पर्धेच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या अनेक पीटीसी लाईव्ह जेव्हा जेव्हा आपण विनोद स्पोर्ट्स गावठाणच्या स्पर्धा पाहिल्यात नेहमी दरवर्षी पीटीसी ला आमंत्रित केलं जातं. त्यांची क्लॅरिटी, क्वालिटी, कॅमेरामॅनचं हार्डवर्क अगदी या गोष्टी नेहमीच उल्लेखनीय राहिल्यात पीटीसीच्या. आज ते देखील चांगलं कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. उरण तालुक्यातील आज आपण चिर्ले गावामध्ये ही स्पर्धा एन्जॉय करतो. बऱ्याचशा स्पर्धा आपण या क्रीडांगणामध्ये पाहिल्यात. याच क्रीडांगणापासून रायगड रजनी क्रिकेटची स्पर्धा सुरू झाली. अनेक दशकामध्ये जर आपण विचार केला तर चिर्लेचं एक क्रीडांगण आणि इथे प्रेक्षकांची जी होणारी गर्दी असते ते अगदी दमदार. आणि आज आपण हीच चर्चा करू की जे प्रेक्षक येतील क्रिकेटवरती खरे प्रेम करणारे प्रेक्षक आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत क्रीडांगणाच्या अवतीभोवती. आणि क्रीडांगणाच्या अवतीभोवती जर तुम्ही पाहिलं तर तिरंगा चषक म्हटला तर अगदी तुम्ही झेंडे देखील पाहता. या स्पर्धेचे आमचे मुख्य आधारस्तंभ अध्यक्ष रायगडचा ठाण्याबाग म्हणून ज्यांची ओळख आहे असे सर्वांचे लाडके महेंद्र शेठ घरत साहेब यांचं देखील या स्पर्धेमध्ये येत्या काही वेळामध्ये त्यांचं देखील आगमन होईल. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करू. कामगार नेते अध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस महेंद्र शेठ घरत साहेब यांचं देखील आगमन आपल्याला या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळेल. याच दरम्यान विद्या विकास पाटील माजी सरपंच यांचं देखील आगमन झालं. मी त्यांना देखील विनंती करेल या आपण या स्पर्धेचे मुख्य उद्घाटक विद्या मॅडम यांचं देखील आगमन. त्यांचं देखील आम्ही शब्द सुमनानं सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो. त्यांना देखील विनंती राहील आपण मुख्य मंचावरती येऊन या स्पर्धेला आपण सुरुवात करतोय तर त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करू या मुख्य मंचावरती. पडता पाऊले सज्जनांची आणि शोभावाडी या मंचाची आपण नेहमी म्हणतो आणि आज मान्यवरांची गर्दी. चल मी मान्यवरांना विनंती करेल की आपण खेलपट्टीवरती जाऊन खेलपट्टीचं पूजन करण्यासाठी तिथे जा. आणि त्याचबरोबर दोन्ही टीम चिर्ले चॅलेंजर्स आणि त्यांच्या समवेत निशांत 11 दादरपाडा मॅच क्रमांक पहिली आणि पहिल्या मॅचचा टॉस करण्यासाठी आम्ही खेळाडूंना कॅप्टन्सला विनंती करतोय. दोन्ही टीमचे खेळाडू चला दोन्ही टीम्स आपण खेलपट्टीवरती जा. चला दोन्ही टीम्सला विनंती आहे खेळाडूंना खेलपट्टीवरती जायचं. अन्यथा 4 षटकांची मॅच खेळवली जाईल. 5 षटकांची मॅच तिथे जर खेळाडू पोहोचले नाही तर आयोजक आम्हाला सूचित करतायत मॅच 4 षटकांची राहील. चला लवकरात लवकर खेळाडूंना विनंती केली जाते. चला दोन्ही टीम्स निशांत 11 दादरपाड्याचे खेळाडू आवाज पोहोचत असेल तर लवकर जा. आणि चिर्ले संघ आताच्या घडीला अगदी शिस्तबद्ध क्रिकेटच्या अपेक्षा आयोजक करत असतात जेणेकरून स्पर्धा एक चांगल्या पद्धतीने पार पाडावी. प्रत्येकाची शिस्त महत्त्वाची आणि त्यासाठी तुम्हाला आम्ही सूचना करतोय. आज जे नियम तुमच्या समोर आम्ही पोहोचवले त्यांचं तुम्हाला पालन करावं लागेल. पहिल्या मॅचचा टॉस देखील तिथेच होईल त्यामुळे कॅप्टन लक्ष असू दे आपण लवकरात लवकर खेळपट्टीवरती पोहोचा. चिर्ले चॅलेंजर्स आणि त्यांना फाईट करेल निशांत 11 दादरपाडा या दोन संघांमध्ये
आजच्या दिवसामध्ये ही पहिली मॅच. निशांत 11 दादरपाडा टीमचे आयकॉन्स तुम्हाला पाहायला मिळतात. एकीकडे अमित नाईक मॅन फ्रॉम एकटघर, तर दुसरीकडे अभिजित ठाकूर छोट्या दिगोडे. हे दोन आयकॉन खेळाडू तुम्ही निशांत 11 दादरपाडा टीम कडून पाहू शकता. आणि मनीष घरत नावा आणि अनिकेत मोकल साई हे दोन आयकॉन खेळाडू तुम्हाला चिर्ले चॅलेंजर्स टीम कडून खेळताना पाहायला मिळतील. चला, चिर्ले संघ आपले खेळाडू खेळपट्टीवरती पोहोचले नाहीयेत. चला, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल आयोजकांकडून, ही देखील सूचना. अन्यथा तुम्हाला 2 बॉलचे पॅनल्टीने उतरावं लागेल मॅच जेव्हा स्टार्ट होईल. त्यासाठी तुम्हाला विनंती करतोय आम्ही. चला, आयकॉन खेळाडू मनीष घरत न्हावा आणि त्याच्या समेत अनिकेत मोकल साई हे दोन आयकॉन खेळाडू चिर्ले संघाकडून खेळतात. तर चला, आयकॉन आपण देखील खेळपट्टीवरती जा. आजच्या दिवसामध्ये हा पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळतो, परंतु तत्पूर्वी खेळपट्टीचं पूजन. खेळपट्टीचं पूजन केलं जातं. या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर ही स्पर्धा 2 दिवस विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि ओमकार 5402 आयोजित पावसाळी रब्बर बॉल. चला, फटाक्यांच्या आतिषबाजीनं आपण उद्घाटनाचा कार्यक्रम पार पाडू. खेळपट्टीचं पूजन पाहताय तुम्ही. त्याच्या साईडला दोन्ही साईडनं खेळाडू उभे राहिलेत. एकीकडे निशांत 11 दादरपाडा आणि त्यांच्या विरोधात चिर्ले चॅलेंजर्स. थोडंसं अंतर ठेवा, डिस्टन्स, आणि मध्ये कोणी उभे राहू नका. खेळपट्टीच्या मध्ये कोणी उभे राहायचं नाही. चला, दादरपाडा थोडेसे मागे व्हा. आपण स्क्रीनवरती मान्यवरांना आपण पाहू शकता. दादरपाड्याचे खेळाडू थोडेसे मागे व्हा. यस यस, ओके. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा देखना सोहळा तुम्ही पार पाडताना पाहताय. स्पर्धेमध्ये 2 चमचमत्या ट्रॉफ्या पाहू शकता. सिल्वर कलरच्या ह्या ट्रॉफ्या. काल देखील भारताला सिल्वर मेडल अगदी नीरज चोप्रानं ऑलिम्पिक मध्ये पटकावून दिला. इथे देखील सिल्वर कलरच्या चमचमत्या ह्या ट्रॉफ्या आहेत, ज्यामध्ये 16 संघ सहभागी झाले आहेत. सर, जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीनं या स्पर्धेचा उद्घाटनाचा हा देखना सोहळा आपण पार पाडतोय. होई फटाक्यांच्या आरोली होती. होय, आज सोहळा रंगलाय विनोद स्पोर्ट्स गावठाण आयोजित तिरंगा चषकाचा. आणि या जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीनं आपण या स्पर्धेला देखील सुरुवात केली. तमाम मान्यवरांच्या शुभ हस्ते हा देखना उद्घाटनाचा कार्यक्रम सोहळा पार पाडत असताना सर्वांचा मनापासून आभार. वेळेवरती आपण उपस्थित राहिलात. ओमकार एंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय सन्माननीय मेघनाथ मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते देखील खेळपट्टीचं पूजन.
चला खेळपट्टीवरती मान्यवर खेळाचा आनंद घेत असताना त्यांना बॉलिंग करतोय छोट्या, बॅटिंग करत असताना मेघनाथ मडवी. मेघनाथ मडवी म्हटलं की पूर्वीच्या काळामध्ये मेगा सिक्सर हे नाव आलं होतं, ज्या नावासाठी ते प्रसिद्ध होते, कारण त्यांची बॅटिंग, त्यांनी ठोकलेले ते लांब लचक षटकार ही ओळख राहिले मेघनाथ मडवी यांची. आणि तेव्हापासून मेगा सिक्सर ही उपाधी त्यांना मिळाली. आणि त्यांना तुम्ही पाहताय आज जरूर क्रिकेट पासून ते लांब आहेत, परंतु क्रिकेट खेळ ते विसरले नाहीयेत. आज आमचे मुख्य मान्यवर. सर्वांना प्रेक्षकांना विनंती आहे, राष्ट्रगीतासाठी आपण सर्वांनी उभे राहा. जिथे कोणी प्रेक्षक बसलेत त्यांना मी विनंती करू की आपण सर्वांनी आता राष्ट्रगीतासाठी उभे राहायचं. कारण ज्या देशामध्ये आपण राहतोय त्या देशाचा सार्थ अभिमान तुम्हा आम्हाला अवघ्या काही दिवसामध्ये आता 15 ऑगस्ट देखील येतोय, भारताचा स्वातंत्र्य दिन. आपल्या सीमेवरती तैनात असणाऱ्या सैनिकांच्या प्रती असणारं प्रेम आणि देशाप्रती असणारं आपलं प्रेम, यासाठी आपण विनंती केली जाते. राष्ट्रगीतासाठी आता सर्वांनी सज्ज व्हा. राष्ट्रगीतासाठी प्रेक्षकांना विनंती आहे, जिथे प्रेक्षक बसलेत आमचा आवाज पोहोचत असेल तर कृपया सहकार्य करा. कारण देशाची आपली ओळख आहे आणि भारत आज कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नाहीये. आपण ऑलिम्पिकमध्ये देखील पाहिलं, जरूर गोल्ड मेडल आले नाहीत, परंतु खेळाडूंनी खेळलेले खेळ लाजवाब, अगदी शेवटपर्यंत लढा फक्त देशासाठी दिला. आणि जे कांस्य पदक, जे एक सिल्वर आला, त्याच्यानंतर ब्रॉन्झ, हे मेडल भारताने जिंकले. त्यामुळे त्यांचा अभिमान तुम्हा आम्हा सर्वांना. प्रेक्षकांना विनंती राहील, आता राष्ट्रगीत आपण थोड्याच वेळामध्ये इथे सुरू करतो. डोक्यावरील कॅप्स देखील रिमूव्ह करा. ज्या प्रेक्षकांनी जे कॅप्स डोक्यावरती परिधान केल्या ते रिमूव्ह करायच्यात. आमचे डीजे ऑपरेटर पंकज देखील रेडी आहेत. परेड विश्राम, परेड सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. भारत माता की वंदे. राष्ट्रगीतांना आपण या स्पर्धेला सुरुवात केली. चला टॉस करूया तिथे. चला दोन्ही कॅप्टन, मनापासून सर्वांचा आभार. प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत. तिरंगा चषक 2024 ही स्पर्धा. चला या स्पर्धेचे सर्व नियम खेळाडूंपर्यंत आपण पोहोचूया. सुरुवातीचे 2 बॉल फक्त तुम्हाला चॉईस साठी आयोजक देतील. तदनंतर जे बॉल आयोजक देतील त्याच बॉलने तुम्हाला खेळायचं. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. आणि
सामने 5 षटकांचे आहेत आणि आयकॉन तुमचा कधी कुठल्याही क्षणाला बॉलिंग करू शकतो. आयोजकांकडून ही सूचना आहे. असं नाही की पहिली ओव्हर्स आयकॉन करेल, ही नियमावली नाहीये. कधीही तुमचा आयकॉन 5 ओव्हर मध्ये बॉलिंग साठी येऊ शकतो आणि 5 ओव्हर साठी तुम्हाला 5 बॉलर्सचा वापर करावा लागेल. 5 ओव्हर साठी 5 बॉलर्स. चला, दादरपाड्याचे कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधा आणि चिर्लेचे कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधा लगेच. चला, मंचावरती पाहुण्यांचं आगमन, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. पावसाळी स्पर्धा म्हटली की प्रेक्षक नेहमी खुश असतात, कारण पावसाळ्याच्या क्रिकेटचं वातावरण, हिरवगार क्रीडांगण, अवतीभोवती प्रचंड मोठी झाडं आणि आज प्रेक्षक हेच म्हणतील काय झाडी, काय क्रीडांगण, काय खेळपट्टी, सगळं अगदी ओके मध्ये आहे. आणि आज या खेळपट्टीवरती आज खेळाडूंना देखील खेळण्यासाठी मजा येईल. दोन्ही टीमचे खेळाडू आता सज्ज झालेत एकमेकांच्या विरोधात. चला, पाहुण्यांचं आगमन, आपण त्यांच्या सन्मानाकडे देखील लगेच वळणार आहोत. टॉस चिर्ले चॅलेंजर्स. आयकॉन तुमचा कधी बॉलिंग करेल. चिर्ले चॅलेंजर्स लक्ष असू द्या, 5 षटकांमध्ये आयकॉन कधी बॉलिंग करू शकतो आणि 5 षटकांसाठी 5 बॉलर्स, कंपल्सरी चेसिंग आणि एक पंचांनी दिलेल्या निर्णयाचा तुम्हाला सन्मान करावा लागेल. रिव्ह्यू सिस्टीम नाहीये आपल्याकडे. टॉस चिर्ले चॅलेंजर्सने जिंकलाय आणि अंपायर सुरुवातीचे 2 चॉईस बॉल द्या त्यांना, नंतर आयोजक देतील त्याच बॉलने त्यांना खेळायचं. सामना 1 बॉल मध्ये 6 आला तरी देखील आयोजक देतील त्याच बॉलने तुम्हाला तो सामना खेळावा लागेल. मॅचला आपण अगदी थोड्याच वेळामध्ये सुरुवात करतोय. स्पर्धेचे संपूर्ण लॉट्स तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. पहिली मॅच निशांत 11 दादरपाडा त्यांच्या विरुद्ध चिर्ले चॅलेंजर्स, नव्या 11 बेलदारवाडा आणि त्यांच्या विरोधात बेंडखल. पंडित शूटर्स मोठी जुई, हितांश 11 बोरखार, दिवाले आणि अर्नब 11 यंगस्टार बेलपाडा अशा आज 8 टीम्स. आज आकाश जहांगीर, केतन मात्रे असे नामांकित दिग्गज खेळाडू. मी सुरुवातीलाच विपुलजी उल्लेख केला की फक्त आज या स्पर्धेमध्ये उरण पनवेलचेच खेळाडू नसणार आहेत. त्याच्याबरोबर रायगड जिल्ह्यातील ज्याने अक्षरशः ठाणा दुमदुमन सोडल्या ते ठाणे जिल्ह्यातील खेळाडू देखील खेळण्यासाठी येणार आहेत. चला, आता मॅच कडे आपण वळूया. मैदानाकडे बॅट्समन देखील निघून चाललेत. खेळाडूंना विनंती आहे, चला क्षेत्ररक्षण फिल्डिंग करणारी टीम आता आपण लगेच क्षेत्ररक्षण लावूया. सलामीचे खेळाडू मैदानामध्ये जात असताना निशांत 11 दादरपाडा उरण तालुक्यातील एक छोटंसं गाव, परंतु आज क्रिकेट पटलावरती आज जर दादरपाड्याचं नाव पाहिलं तर ते देखील तेवढंच चर्चेत राहिलं. निमिष मोहिते, ओमकार कोळी हे 2 अष्टपैलू खेळाडू, त्यांच्या समेत सर्व यंगस्टार. आज मॅचला मजा येईल. चला, आपण स्वागताकडे बोलूया. या स्पर्धेचे आमचे सर्व समीर शेठ मडवी साहेब, युवा नेते भारतीय जनता पार्टी, यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी विनंती करेल आमचे श्रीकांत पाटील साहेब, सदस्य ग्रामपंचायत चिर्ले, यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण समीर शेठ मडवी साहेबांचा इथे